रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज आपण एक नवीन विशेष शिकणार आहोत. शुद्ध स्वरांचा रियाज कसा करावा, शुद्ध स्वर कसे ओळखावे, हा आजच्या व्हिडिओचा मुख्य आपला अंग आहे. तर 7 शुद्ध स्वर आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सगळेजण पेटी वाजवून म्हणतही असतात, परंतु तरी सुद्धा पेटीवर स्वर वाजवल्यामुळे गळ्यामध्ये स्वर बसत नाही, असा माझा अनुभव आहे. तर या ठिकाणी आपण तुम्हाला मी नवशिक्यांनी पेटी वाजवायला काय हरकत नाही, पण फक्त पेटी वाजून थांबायचं नाही. तर व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला करून दाखवत आहे की तंबोरा, तानपुरा जो आहे, तुमच्याकडे जरी नसेल तानपुरा तर आता मोबाईलमध्ये अनेक ठिकाणी झालेले आहेत. तुमच्या स्वरामध्ये काळी 1 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये, 4 मध्ये महिला असतील तर तो तानपुरा लावायचा आणि शुद्ध स्वरांचा रियाज करायचा. पहा, शुद्ध स्वर जर आपल्या गळ्यात बसले, पेटी वाजून आणि विदाऊट पेटी, न पेटी घेता गळ्यात बसली पाहिजे. आणि त्याची खात्री नवशिक्यांनी सुरुवातीला मोकळं म्हणा, पुन्हा पेटीवर चुकलं की काय बघा काय, आणि अशा प्रकारे नंतर तानपुऱ्यावर इंडिपेंडेंट म्हणायला शिका. त्याच्यामुळे गाण्यामध्ये प्रचंड सुधारणा झाल्याचं तुमच्या लक्षात येईल. तर आपण आता प्रात्यक्षिक या ठिकाणी करत आहोत की सा हा मेन स्वर आहे संगीतामध्ये. सा आणि प याला फादर अँड मदर असं म्हणतात. हे मुख्य स्वर आहेत. सा कधी बदलत नाही, अचल म्हणतात त्याला. तसा प सुद्धा अचल आहे, तो बदलत नाही. बदलत नाही म्हणजे कोमल होत नाही. हे सा आणि प हे गळ्यामध्ये बसलेच पाहिजे. याच्यासाठी प्रचंड रियाज करायचा. आता सा मध्य सप्तक आहे, मंद्र सप्तकातला प आहे, मध्य सप्तकातला प आहे काय, आणि तार सप्तकातला सा. हे स्वर आपल्या गळ्यामध्ये नीट बसलं पाहिजे. मी शेवटी या ठिकाणी तुम्हाला कोष्टक या ठिकाणी पुस्तकातलं देणारच आहे. माझ्याकडे रंग भजनाचे हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये हे जे काही 2 पानं आहेत हे तुम्हाला मी पाठवणार आहे. ह्याच्यामध्ये कशामध्ये पाठवणार आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते मी पाठवणार आहे. त्याचा नीट अभ्यास करा आणि त्या टेबल प्रमाणे तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला प्रगती आणि आनंद मिळत राहील. तर आज या ठिकाणी सूर असे जागच्या जाग्यावर लागली पाहिजेत. इकडे तिकडे अजिबात कणभर सुद्धा नाही. तर आता हा माझा मुलगा आहे आदित्य विठ्ठल यादव, त्याचाही अभ्यास झालेला आहे चांगल्यापैकी. मी म्हणतो, तोही म्हणेल. तुम्ही घरी सुद्धा प्रामाणिकपणे दररोज 15 मिनिटं शुद्ध स्वरांचा रियाज केल्यानंतरच काय अभंग गवळणी असतील ते करा. म्हणजे तुमच्या याच्यामध्ये बदल झाल्याचा तुम्हाला जाणवेल. आता सा हा मुख्य स्वर आहे. काही लोक 10 मिनिटं 15 मिनिटं सुद्धा रियाज करतात नुसत्या साचा. इथे आपल्याला वेळ नाही एवढा, परंतु हा सा कसा आहे तर ऐका. मुला हा ह्यांचा सूर लावता साचा. सुंदर, म्हणजे पेटीतला सा आणि त्याच्या गळ्यातला सा एक झाला नाही का, एक व्हायला पाहिजे काय. आता रे, छान आहे. आता सा नंतर ग लावील तो. ओके. सा नंतर म. छान. प. व्हेरी गुड. छान आहे. तर हे सूर जे आहेत हे गळ्यामध्ये सुद्धा बसले पाहिजे. तर आता जे तू सा, रे, सा, ग, सा, म, प, ध आणि नी हे तू तंबुऱ्यावर या लोकांना म्हणून दाखव व्यवस्थित. शांत एकरूप व्हायचं.
गोड. छान. तर तुम्ही सुद्धा घरी अशा प्रकारे प्रॅक्टिस करा. काय, जोपर्यंत तुमच्या गळ्यामध्ये शुद्ध स्वर बसत नाही तोपर्यंत आणि कोमल स्वर आपोआप येतात. त्या शुद्ध स्वरांच्या जागा जर गळ्यात बसल्या तर काहीही अडचण नाही. आणि एकदा तुम्हाला शुद्ध स्वरांच्या जागा सापडल्या म्हणजे थोडक्यामध्ये 8 फूट पाण्यामध्ये पोहता येतं ना, 20 फूट काय, 25 आणि 50 काय, ठीक आहे, पोहता येणं याला महत्व आहे. तसं एकदा तुम्हाला स्वर ओळखता आले म्हणजे कसंही आडवं तिडवं कशी प्रॅक्टिस करायची हे तुम्हाला मी अशा प्रकारचे रियाजच आता मी सांगतो. सा हे आपलं ठिकाण आहे, आपलं घर आहे. त्या ठिकाणी आपण सर्व स्वर असं तंबुऱ्यावर जर तुम्ही प्रॅक्टिस केली बारीक बारीक, सा नी सा रे 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 ग रे म ग प प प प प ग प प द नी ग म प ग म प ग म रे सा. उद्देश असा आहे की आलाप म्हणत असताना, तान म्हणत असताना आपण जे गातो ते स्वर आपल्याला स्पष्टपणे दिसले पाहिजे. म्हणजे काय, ग ग ग म ग ग ग ग म ग म प प ग म म प रे सा. म्हणजे ते स्वर जे आहे आपण गाताना की लोक काय भजनामध्ये सुद्धा धडक मारतात, काय विचार न करता ते स्वर जर तुम्ही गायले तर त्याच्यामध्ये रंजकता नाही. पण समजून, समजा भूप राग आहे, सा रे ग प द द सा सा ध प, हे गात असताना ध ध ध सा ध सा ध. थोडक्यात आपण जे गातो ते आपल्याला कळालं पाहिजे. काय, डोळे झाकून आंधळेपणाने रियाज करायचं नाही. हा रियाज हा मुख्य आहे. काय, चांगलं वावर जर तुम्ही मशागत केली आणि बीज पेरलं तर उत्कृष्ट फळ येतं. तसंच आहे, ही मशागत आहे आणि ही श्रीमंती याची जी आहे ती रियाजानं होते, पैशानं नाही. दररोज सकाळी संध्याकाळी वेळ मिळेल त्यावेळेस उत्कृष्ट असा रियाज केला पाहिजे. आणि तुमच्यासाठी खास ह्या संगीतातली ही 2 जी टेबल आहेत, 1 2 3 4 टेबल आहेत, प्रामाणिकपणे हा रियाज जर तुम्ही केला तर 3 ते 4 महिन्यामध्ये
उत्कृष्ट आवाज लागेल आणि तुम्हाला गाण्यामधला फरक जाणवेल. आज आपण जास्त न घेता इथेच थांबू. पुढच्या वेळेला मी तान कशी घ्यायची, आलाप कसे घ्यायचे, तबला चालू असताना हे मी तुम्हाला शिकवणार आहे. तर सध्या आपण या ठिकाणी थांबूया आणि तुम्ही सुंदर असा रियाज करून हा फरक तुम्ही स्वतःमध्ये जाणून घ्याल अशी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.